म्हणजे तिथल्या सगळ्या स्टारची क्रेज आणि त्यांचं फॅन फॉलोईंग, तिथं प्रत्येकाचे असे एक एक प्रवाह त्या सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहेत. असं असताना विजयचे सिनेमे किंवा त्यानं त्याची पॉलिटिकल आयडिओलॉजी मांडायला सुरुवात केलेली होती का हो. चित्रपटांमधून? ते काय होतं नेमकं म्हणजे? काय आहे, तामिळनाडूमधला प्रॉब्लेम असा आहे की तामिळनाडूमध्ये 2-5 वेगवेगळ्या विचारधारा आहेत असं नाही. मेनस्ट्रीम पॉलिटिक्समध्ये द्रविडियन पॉलिटिक्स क्लोज सेंटर. क्लोज बाउंड आहे. आता हे आपण थोडं मागे जाऊ, म्हणजे आपल्याला सिनेमा आणि राजकारण यांचा संबंध कसा आणि कुठे प्रस्थापित होतो ते आपल्याला कळेल. साधारणपणे 1925च्या वगैरे आसपास ही पेरियार यांनी जी सुरू केलेली चळवळ होती, आपण आहे ना त्याचा पॅरलल महाराष्ट्रात बघत जातो आणि आपल्याला लक्षात येईल की महाराष्ट्र कुठे डेव्हिएट होतो आणि तमिळनाडू कुठे वळतो. इतकं सारखं आहे. आपल्याकडे जे आपण शाहू फुले आंबेडकरांची नावं घेतो सारखी, तसं तिथे पेरियारांची चळवळ होती. खरं. पेरियारांची चळवळ ऑलमोस्ट, म्हणजे आपण अगदी आता काय हे नाही करू, 25च्या आसपास ते सगळं सुरू झालं होतं. तिथे त्याचा म्हणजे त्या विचारांची तो विचार काय मुळात पेरियारांचा, की आम्ही द्रविड आहोत, तर आम्हीच एक देश आहोत. नाडू नाडू म्हणजे देश. महाराष्ट्रामध्ये पण राष्ट्र आहे, पण ते आपण विसरून गेलो कधीच. आता आपण काय झालोय ते सांगायची काही गरज नाही आहे. तर त्यांचा म्हणजे 1930ला ही जी चर्चा साधारण भारत देशाच्या स्थापनेची, भारत देशात कसं काय आपण करणार आहोत, ही जी सगळी काँग्रेस प्रणित चर्चा चालू होती, त्यावेळेला तिकडून अशा पद्धतीची हे झाली होती की आमचा तुमचा संबंध काय, आम्हाला स्वतंत्र द्रविड नाडू पाहिजे. तर एक गोष्ट ती आहे, आजही तिथे तुम्ही तमिळ अस्मिता आणि ती अस्मिता ही ते एक देश आहेत अशीच आहे, ती सोडून तुम्ही काहीही करू शकत नाही. दुसरं होतं तो ब्राह्मणेतरवाद, ज्याच्यामध्ये बहुजनवाद हा खूपच प्रबळ झाला आणि तो आज तगायत, म्हणजे आता एकाही पक्षाने ब्राह्मण उमेदवाराला हेच दिलेलं नाही, तर इथपर्यंत ते आता ते सेट झालंय. सामाजिक समता प्रस्थापित करणं हा त्यातला मुख्य भाग होता.